बावनकुळे साहेब, हा तुमच्या कौतुकाचा सोहळा नाही, परंतु काही गोष्टी जनतेला देखील कळल्या पाहिजे. मी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करायचो. प्रशासन कशा पद्धतीनं चालवलं पाहिजे हे आम्ही जर कुणाकडनं शिकलो असेल तर स्वर्गीय अजितदादांकडनं शिकलो. आणि आज अजितदादांनंतर प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून आम्ही बावनकुळे साहेबांकडे बघतो. हे सांगितलं तर चुकीचं ठरणार नाही. एवढी ताकद चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या कार्यप्रणालीमध्ये आहे. आणि म्हणूनच काही गोष्टींची रत्नागिरी जिल्ह्यासाठी मी बावनकुळे साहेब मागणी करतो. मला खात्री आहे की तुम्ही ही मागणी मान्य केल्याशिवाय इथं जाणार नाही. आणि तुम्ही जी मागणी भाषणामध्ये मान्य करता त्याचं GR मध्ये रूपांतर होते हे देखील मला माहिती आहे. आणि म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय जे आमचं सुरू आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग महाराष्ट्रातली सगळ्यात नंबर 1 ही रत्नागिरीमध्ये होते, आपण बघितली असेल. परंतु साहेब माझी आपल्याला विनंती आहे, तहसीलदार ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग असतील, त्याची टेंडर करत असतानाच त्यांच्या फर्निचरची देखील तरतूद झाली पाहिजे. आज 2-3 महिन्यामध्ये ही सगळी इमारत उभी राहणार आहे, पण ही इमारत उभी राहिल्यानंतर त्याच्यामध्ये फर्निचरचीच तरतूद केलेली नाही. तर माझी आपल्याला विनंती आहे की जी महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली प्रशासकीय इमारत या ठिकाणी उभी राहते त्याच्यामध्ये 20 कोटी रुपयाची तरतूद ही आपण या फर्निचरसाठी करणं आवश्यक आहे. लांजा असेल, राजापूर असेल, रत्नागिरी असेल आणि संगमेश्वर तालुके असतील, आमचा शेखर निकम साहेबांचा तालुका असेल, तुम्ही रागाला बघू नका, तुमचं पण नाव घेतो, शेखर निकम साहेबांचा तालुका असेल, तर आम्ही एक योजना काढली साहेब गतिमान प्रशासनमधनं. आणि प्रत्येक विभाग स्तरावर सर्कल ऑफिस असलं पाहिजे, तलाठी ऑफिस असलं पाहिजे. ही भूमिका घेऊन आता जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतोय. तो उर्वरित असलेल्या सगळ्या तालुक्यांमध्ये ही कार्यालय करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा ही देखील माझी महसूल मंत्री म्हणून आपल्याला विनंती आहे. राजापूर असेल, लांजा असेल, हा भाग देखील समुद्रकिनारी आहे. राजापूर मतदारसंघ, या मतदारसंघाला देखील समुद्रकिनाऱ्याशी झालं नाही. तर या ठिकाणी पर्यटक मोठ्या पद्धतीने येतात, मुंबईकरांची कामं देखील मोठ्या पद्धतीने असतात. आणि म्हणून या ठिकाणी देखील 50-50 कोटी रुपयाच्या प्रशासकीय इमारती असणं ही अतिशय आवश्यक आहे. आणि आता हे सांगत असताना मगाशी मला शेखर सरांनी असं सांगितलं की त्यांचा प्रस्ताव देखील दाखल आहे. तर मला असं पालकमंत्री म्हणून वाटतं आणि माझी विनंती आहे की हे 150 कोटी रुपये माननीय बावनकुळे साहेबांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर करावे, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याची विकासाची कामं झाली पाहिजे, त्याची प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की चिपळूणचा मी उल्लेख केला साहेब, अजून एक महत्वाची गोष्ट आमच्याकडे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. विदा सावरकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. त्याच्यामुळं रत्नागिरी जिल्ह्याला अतिशय पवित्र असं स्थान जगाच्या पाठीवर आहे. आणि इथे राजकारणी देखील मोठे होऊन गेले. प्राध्यापक मुलगंडवते असतील, बॅरिस्टर नागपै असतील, आणि ज्यांनी कुणबी समाजाचं नेतृत्व दिल्लीमध्ये केलं ते कैलासवासी शामराव पेजे साहेब असतील. शामराव पेजे साहेबांच्या नावानं आपण आर्थिक विकास महामंडळ काढलं. परंतु त्या आर्थिक विकास महामंडळ काढल्यानंतर जो माझा कुणबी बांधव या जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये राहतो, त्याला आजही एका छोट्या कार्यालयात जावं लागतं आणि बाकीच्या सगळ्या परवानग्या घेण्यासाठी त्याला आपल्या मुंबईला जावं लागतं. तर माझी सगळ्या कुणबी समाजाच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की कैलासवासी शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या प्रशासकीय इमारतीसाठी आपण पैसे देखील मंजूर करावे आणि 1 एकर जागा देखील शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला द्यावी ही देखील माझी विनंती आहे. आणि त्याच्यामध्ये जी अजून एक कुणबी बांधवांची मागणी आहे की न्यासाचं कार्यालय झालं पाहिजे, शामराव पेजे साहेबांचं न्यासाचं कार्यालय झालं पाहिजे, ते आम्ही त्या इमारतीमध्ये न्यासाचं कार्यालय सुरू करू, हा देखील शब्द या जिल्ह्यातल्या सगळ्या कुणबी बांधवांना मी देतो.